नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. महाराष्ट्रातलं अखेर मंत्रिमंडळ स्थापन झालं. मुख्यमंत्री कोण हे ठरले. आता खरा प्रश्न आहे तो हे प्रशासन कसं चालेल याचा. कारण जनतेने अगदी दोन्ही हाताने भरभरून दिले. आता अपेक्षा अशी आहे की जी धोरणं सरकार जाहीर करताना त्याची अंमलबजावणी नीट व्हायला पाहिजे. बघा, सगळी मंडळी जाहीर काय करतात, आमचं शासन हे भ्रष्टाचार मुक्त असेल, आमची धोरणं, आम्ही जे काही पैसे पाठवू ते थेट लोकांपर्यंत पोहोचतील, जनतेला आमच्या योजना पोहोचतील. हे सरकारची घोषणा आणि त्याची अंमलबजावणी याच्या मधला दुवा जो असतो ना, ते सरकारी अधिकारी आणि उच्चपदस्थ अधिकारीपासून अगदी तालुक्याच्या ठिकाणच्या नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यापर्यंत, तहसीलदारापर्यंत हे सगळे अधिकारी जर सक्षम राहिले, त्यांच्यावरती जर कंट्रोल राहिला, तर त्या शासनाचं प्रशासन चांगलं चाललंय असं म्हणता येईल. आता बघा, परिवहन खातं आहे, महसूल खातं आहे, गृह खातं आहे, एक्साईज डिपार्टमेंट आहेत, म्हाडा आहे, सिडको आहे, या सगळ्या, अगदी नगरविकास खातं आहे, या सगळ्या खात्याचे जे सेक्रेटरी आहेत, सचिव आणि त्यांचे सहाय्यक, असं खालच्या पातळीपर्यंत अधिकारी कसे नियुक्त केले जातात. पोलीस डिपार्टमेंट आहे, यातले अधिकारी जर सक्षम राहिले तरच कारभार नीट चालेल. आता खरी गरज आहे या कारभारावरती मांड बसवण्याची, कारण चांगली संधी आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी नीट झाल्या. आता अपेक्षा लोकांची काय आहे की आम्हाला आमचे प्रश्न सुटले पाहिजेत, आमचे प्रश्न मार्गी लावले पाहिजेत, लाल फितीचा कारभार बंद व्हायला पाहिजे. शासनाच्या अनेक योजना आहेत, माहिती अधिकारापासून सगळ्या गोष्टी आहेत, पण ह्या सगळ्यावरती किती त्याची अंमलबजावणी होते. साधं शेतीची मोजणीचा विषय असेल, 10 वर्ष 12 वर्ष पैसे भरून मोजणी होत नाही, इथपासूनचे प्रश्न आहेत ना. अनेक ठिकाणी पावलोपावली प्रश्नच प्रश्न. हे प्रश्न सुटतायत. सरकार खऱ्या अर्थाने लोकांच्या दारी जात आहे असा अनुभव लोकांना घ्यायचा असेल, अशी अनुभूती द्यायची असेल, तर ही सगळी अधिकारी मंडळी आहेत ना, त्यांना चाप बसला पाहिजे, त्यांना जरब बसली पाहिजे, त्यांना भीती वाटली पाहिजे की आपल्यावरती जे कोणी आहेत ते फार सतर्क आहेत. हप्ता राज संपण्याची गरज आहे. आपण पाहतोय सगळीकडे. बरं, हे वर्षानुवर्ष कधी बंद होणार? हे हप्ते राज, ही सामान्य माणसांची पिळवणूक जी शासकीय यंत्रणेमध्ये होते ती बंद कधी होणार, ही एक अपेक्षा आहे लोकांची. नव्या शासनाकडून त्यांचा प्रशासकीय कारभार सक्षमतेने चालावा. सामान्य माणसाला सरकार हे आपलं आहे, आपली काळजी करतंय असं वाटलं पाहिजे. आणि नुसतं वाटून उपयोग नाही, तर त्याला त्याची प्रचिती आली पाहिजे. यासाठी जे करायला पाहिजे ते या शासनातल्या मंडळींनी जर केलं, तर मग अगोदरचं प्रशासन आणि आत्ताचं प्रशासन यात काही फरक आहे. ही मंडळी आपल्या हिताचा विचार करणारी आहेत, ही भावना लोकांपर्यंत पोहोचेल. अन्यथा निवडणुकीत केलेला खर्च काढण्यासाठी जर काम होत असेल, आमदार खासदारांची प्रॉपर्टी दरवर्षी वाढते, 5 वर्षात ती जवळजवळ काही जणांची दुप्पट, काही जणांची चौपट होते. मग असं उत्पन्न वाढणं जे आहे ना, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा करण्यात आली होती, पण होतंय काय, सरकारमधली ही जी मंडळी आहेत त्यांचं उत्पन्न काही न करता दुप्पट होतंय. सामान्य माणसांच्या उत्पन्नात वाढ व्हायला पाहिजे, सामान्य माणसाचं जगणं सुकर व्हायला पाहिजे, यासाठी प्रशासन आहे आणि त्याची अंमलबजावणी नीट होते आहे. हे जर लोकांना याची प्रचिती आली, तर मग सरकार खऱ्या अर्थाने
जनताभिमुख आहे असं म्हणता येईल. नाहीतर बोलाची चकडी बोलाचाच भात खाऊन या तृप्त कोण झाला असं म्हणण्याची पाळी येईल. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.